शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू केल्या आहेत. ना शक्ती प्रदर्शन, ना ढोल ताशे, फक्त उमेदवार यांच्या थेट मुलाखती घेतल्या जात आहेत. इच्छुक उमेदवारांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर आणि पक्षाच्या धोरणानुसार मुलाखत घेणारे प्रमुख नेते थेट प्रश्न उत्तर अशा स्वरूपात मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या 78 जागेसाठी 570 उमेदवारांनी अर्ज केला असून त्यांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्यात. सांगलीतील पाटीदार भवन या ठिकाणी आज पहिल्या दिवशी 1 ते 8 प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आणखी 2 दिवस या मुलाखती चालू राहणार आहेत. मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 भारतीय जनता पार्टीच्या आमच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच चंद्रकांत दादा पाटील आमचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे जे जिल्ह्याची कोर टीम आहे त्यामध्ये आमचे सुरेशभाऊ खाडे आमदार आहेत, आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आहेत, शेखरजी इनामदार आहेत, मकरंदजी देशपांडे आहेत, दिनकर तात्या, अशा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होत आहेत. 1 ते 8 नंबर वार्डाच्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होतील. त्यामध्ये जवळजवळ 280 उमेदवार मुलाखत देतील व उर्वरित संख्या जे राहिलेले वार्ड आमचे आहेत 12 त्यामध्ये उद्या त्या मुलाखती संपन्न या ठिकाणी होतील.